लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरीच्या आरोपांवर दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली। एका सादरीकरणाद्वारे राहुल गांधी यांनी मत चोरीचे आरोप आणि पुरावे सादर केले। निवडणूक आयोग जाणून बुजून काँग्रेसच्या मतांना लक्ष्य करत आहे आणि त्यांची नावं वगळते। निवडणूक आयोगाच्या संगनमतानं बिहार, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजपनं मतदार यादीत हेराफेरी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला। ॲडिशन डिलिशनचा प्रकार संशयास्पद असून यासाठी एकच यंत्रणा वापरली जाते असं राहुल गांधी म्हटलेत। कर्नाटकात काँग्रेस जिंकलेल्या 8 जागांवरील मतं डिलीट करण्यात आली। प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मत चोरी घोटाळे केले जात आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला। कर्नाटकातील आळंदमध्ये 6018 मतं वगळण्यात आली तर महाराष्ट्राच्या राजुरामध्ये 6850 मतं वाढवण्यात आली असा दावा राहुल गांधी यांनी केला। निवडणूक आयुक्त वोट चोरांना वाचवतायत, लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना पाठीशी घातलं जातंय अशी टीका राहुल गांधींनी केली। हा सगळा रडीचा डाव आहे। राहुल गांधींनी पक्ष खड्ड्यात नेण्याचं ठरवलंय। राहुल गांधींकडे मुद्दाच राहिलेला नाही अशी टीका भाजप नेते अमित साटम यांनी केली। आगामी निवडणुकीतही काँग्रेसचा बँड वाजणार असं अमित साटम म्हणाले। माझ्या 75व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते। नरेंद्र मोदींनी राजकारण आणलं नाही, आम्ही देखील आणत नाही असं शरद पवार म्हणाले। तसंच मी 75 नंतर थांबलो नाही, त्यामुळे नरेंद्र मोदींना थांबा असं म्हणू शकत नाही असं विधानही शरद पवार यांनी केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सगळीकडेच महाविकास आघाडीची युती असेल असं नाही, स्थानिक समीकरणं बघून निर्णय घेऊ असं शरद पवार म्हटलेत। काही ठिकाणी एकत्र लढू, काही ठिकाणी स्वतंत्र लढू असंही शरद पवार यांनी सांगितलं। ठाकरे बंधू एकत्र येऊन ताकद वाढली तर चांगलंच आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली। मुंबई ठाण्यामध्ये ठाकरेंची ताकद शक्ती आहे। मुंबई ठाण्यात ठाकरेंनी जागा जास्त मागण्यात गैर काही नाही असंही पवार म्हटले। हैदराबाद गॅजेट एक दिशा दाखवणारं आहे। मला स्वतःला हैदराबाद गॅजेटबद्दल माहिती नव्हतं। आपल्यातली एकीची वीण उसवू नये, कटुता वाढू नये, सुसंवाद वाढावा असं शरद पवार म्हटले। सरकारनं मराठा आणि ओबीसींची समिती स्थापन केली। दोन्ही समित्यांमध्ये एकाच जातीचे सदस्य आहेत। ऐक्य घडवायचं तर समित्याच एकाच जातीचे लोक का असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला। हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। मात्र ते मला बघायचे आहे, त्यामुळे मी प्रमाणपत्र मिळालेल्या सर्वांना अंतर्वालीमध्ये यावं असं आवाहन करतो असं म्हणत वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांवरून जरांगे यांनी संशय व्यक्त केलाय। नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। यामुळे गोदा घाटावरील मंदिरांना गोदावरीच्या पाण्यानं वेढा दिलाय। वाशिम तालुक्यातील अनसिंग आणि जवळा तसंच मालेगाव तालुक्यातील पिंपळसेंडा परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं। या पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आल्यानं शेतातील पिकं वाहून गेली असून विहिरीत देखील खचलेल्या आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दैना झाली आहे। शेतीला तळ्याचं स्वरूप आलंय। हातातोंडाशी आलेलं खरीप पीक पूर्णतः पाण्याखाली गेल्यानं नुकसान झालं। धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात चांदणी नदीला पूर आल्यानं शिरसाव गावातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला। कापूस, सोयाबीन, उडीद पिकात नदीचं पाणी शिरल्यानं पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी परिसरात मुसळधार पाऊस झाला। माळेवाडी ते पुरुषोत्तमपुरी मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं रस्ता बंद झाला। शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यानं उरलेलं पीकही वाया जाण्याची भीती आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठे हाल झाले। विशेषतः पाथर्डी तालुक्यातील तिसगाव आणि करंजी या गावांना या पावसाचा प्रचंड फटका बसला असून कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। तिसगाव परिसरात शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं शेतकरी उद्ध्वस्त झालाय। सोयाबीन, उडीद, मूग सारखी सगळीच पिकं पाण्याखाली गेल्यानं अतोनात नुकसान झालंय। नैसर्गिक संकटानं बळीराजा अडचणीत आले। गंभीर आरोप केलेले आहेत। यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत अतुल लोंढे देखील जोडले गेलेले आहेत। अतुलजी, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। राहुल गांधींनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली। निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत, भाजपवर गंभीर आरोप केलेत, आपली प्रतिक्रिया? असं की त्यांनी आता तर समोर लोकच उभे केलेत सरळ सरळ, आणि ज्या पद्धतीने सॉफ्टवेअरनी नावं उडवले त्याचे पुरावे दाखवलेले आहे। सकाळी 4:50 37 सेकंदामध्ये कसे काय नाव डिलीट होऊ शकतात। तरुणांना आवाहन पण केलं की तुम्ही करून पहा, आणि कशा पद्धतीनं बाहेरून हे सगळं केलेलं आहे।
आणि सीआयडीने 18 स्मरणपत्र दिल्यानंतर सुद्धा एकाही स्मरणपत्राचं उत्तर इलेक्शन कमिशनने देऊ नये, याच्यापेक्षा मोठा पुरावा अजून काय राहू शकतो की हे हँड इन ग्लो आहे. निवडणूक आयोग हे कठपुतली झालेलं आहे यांचं, भाजपचं, आणि हे मिळून क्राईम करत आहे, या देशाच्या लोकशाहीला संपवण्याचं काम करत आहे. म्हणून तर यांना एवढी मोठी बेरोजगारी आहे, महागाई आहे, लोक गरीब झालेले आहे, 80 करोड पेक्षा जास्त लोकांना अन्नधान्य द्यावं लागतं. अतुलजी माफ करा, थोडंसं थांबवते. आपल्यासोबत भाजपचे सुधीर मुनगंटीवार देखील जोडले गेलेले आहेत. सुधीरजी, आपण ऐकलंच असेल, पुन्हा एकदा मत चोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी गंभीर आरोप केलेले आहेत भाजपवर, निवडणूक आयोगावर, आणि निवडणूक आयोग कठपुतली झालंय भाजपचं, असं अतुल लोंढे म्हणतायत. आपली प्रतिक्रिया? नाही, ठीक आहे. अतुल लोंढेजी आमचे मित्र आहे, त्यांना काय म्हणायचं, त्यांच्या पक्षाची भावना काय आहे ते मांडत असतील. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर आरोपामध्ये काही तथ्य आहे असं आपल्याला वाटतं किंवा आपल्याकडे काही या संदर्भातले पुरावे असेल तर आपल्या संविधानामध्ये एक न्याय्य व्यवस्था म्हणून आपल्याकडे न्यायालय आहे. आपण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय इथेही संपूर्ण पुराव्यासहित दाद मागू शकता. आजही आपल्याला 4 स्तंभ असल्याने एका स्तंभाबद्दल शंका आली, त्याची इंटिग्रिटी डाऊटफुल वाटली, तर आपल्याला या संदर्भामध्ये आपली मागणी आपल्याकडे असणाऱ्या पुराव्याच्या आधारावर सत्य असत्य, न्याय अन्यायाच्या लढाईमध्ये न्यायासाठी संघर्ष आणि त्यासाठी दाद मागता येते. आता मतदार यादी तयार करणे, त्या संदर्भामध्ये मतदार यादीमधून नाव डिलीट करणे आणि मतदार यादीमधून नाव डिलीट करताना या संदर्भामध्ये ही पूर्ण जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते. आणि निवडणूक आयोगाने यामधली पारदर्शकता वाढावी या दृष्टीने सर्वात उत्तम निर्णय सर्व राजकीय पक्षाला विश्वासात घेऊन केला आहे की तुम्ही फक्त राजकारण करू नका, तुम्ही आरोप प्रत्यारोप करू नका, तर लोकशाहीला सुदृढ आणि सशक्त करण्यासाठी तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा प्रत्येक बूथवर बूथ लेवल एजंट म्हणून आम्ही नियुक्त करायची परवानगी देतो आहे. तुम्ही या सरकारी कामामध्ये तुमचं देशावर प्रेम आहे, लोकशाहीवर विश्वास आणि श्रद्धा आहे, तर तुम्ही सुद्धा तुमचा BLA नियुक्त करू शकता. ज्या बूथ लेवल एजंटच्या माध्यमातून तुम्ही त्या मतदार यादीचं वाचन करणं, मतदार यादीमध्ये चुकीची नावं असेल तर डिलीट करणं, 18 वर्षाचं वय एका विशिष्ट तारखेनंतर झालं असेल तर त्याला ऍडिशन करणं, या साऱ्या गोष्टी करताना प्रत्येक राजकीय पक्षाला या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपला प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार आहे. आता आपण ज्याला म्हणतो झोपी गेलेला जागा झाला, मला पण पूर्ण वेळ द्यायचा. मला वाटतं की BLAची नियुक्ती न करता निवडणूक संपूर्ण संपल्यानंतर 1 वर्षांनी जर अशा पद्धतीने आपण आक्षेप घेतोय तर या आक्षेपाला फक्त शुद्ध राजकारण म्हटलं जाईल. हा, या संदर्भात कोर्टामध्ये आपण गेलात, कोर्टामध्ये या बाबतीतली बाजू मांडली, तथ्य दिलेत, तर मला वाटतं आमच्याही पक्षाचा किंवा व्यक्तिगत माझाही याला आक्षेप नाही. कुठं चूक असेल ती चूक करणारा सामान्य व्यक्ती असेल की अतिशय मोठा व्यक्ती असेल. सुधीरजी, अतुलजींना काहीतरी बोलायचंय. अतुलजी. सुधीरजी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी कंट्रोल रूमचा चेअरमन पण आहे आणि प्रत्येक BLAशी माझा कॉन्टॅक्ट आहे. मी तुम्हाला लिस्ट पाठवून देतो किंवा तुम्हाला निवडणूक आयोग तुमच्या हाताखालीच काम करत आहे, तुम्ही त्यांच्याकडनं आमच्या BLAची यादी मागून घ्यावी. नाहीतर मी तुम्हाला पुरवायला तयार आहे, ओपन प्लॅटफॉर्मवर पुरवायला तयार आहे. त्यांचे मोबाईल नंबर सुद्धा आहे. आपण न्यूज 18च्या लोकमतच्या प्लॅटफॉर्मवरच उभं दोघे जण आणि तिथून फोन करू आपापल्या BLAला फोन नंबर देऊन. हे काही बोगस फर्जी नंबर नाही आहे. दुसरी गोष्ट, हे BLA आणि BLOला न विचारता केलेलं आहे. आलनमध्ये जे सापडलं ना सुधीर साहेब, ते सापडलेलं आहे BLOला, कारण तिच्याच नातेवाईकाचं नाव काढून टाकलं होतं म्हणून इन्व्हेस्टिगेशन केलं आणि मग CID त्याच्यामध्ये आली. CIDचं इन्व्हेस्टिगेशन आहे नंबर 1. नंबर 2, राजुरामध्ये FIR आहे इलेक्शन कमिशनचा 20 ऑक्टोबर 2024चा. अजूनपर्यंत त्याच्यावर सुधीर भाऊ, आता तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांसोबत नाही, मला माहिती आहे. माझं सगळे कागदपत्र आहे, मी कागदपत्रांनी बोलतोय. सुधीर भाऊ, तो नंतर बोला ना, तुम्ही नंतर बोला. कार्यकर्त्यांनी भाजपच्या करायला जाऊ द्या. नाही,
तुम्ही माझ्याकडे पुन्हा पुरावे आहेत. सांगतोय, जबाबदारीने तुम्ही ज्येष्ठ- सांगतोय. नाही नाही श्री ऐका ना सुधीर देवराव भाऊ. भोंगळे सुधीर भाऊ, यांनी तुम्ही हा चिडू FIR नका सुधीर भाऊ. करण्याचा गावगा. माझ्याकडे पुरावा आहे सुधीर भाऊ, माझ्याकडे पुरावा आहे आणि तो पुरावा मी सगळा यांना दिलेला आहे. माझ्याकडे ही झालेली फाईल आहे. आहे. ऐका ना सुधीर भाऊ, तुम्ही ऐका मग तुम्ही बोला नंतर. मधात तुम्ही बोलले माझे की मग असं मित्र वाटतं. आहात. मी जसा अहो, तुमच्यावर तुम्ही विश्वास ज्येष्ठ ठेवेल नेते तसा आहात, तुमचा तुम्ही पूर्ण सन्मान ठेवून माझ्यावर सांगतो, ठेवा. माझा होऊ द्या आणि मग तुम्ही जे बोलायचं ते बोला. हा, ठीक तर ठीक, तो ठीक. त्याच्यावर आरोप जो आहे, त्याच्यावर पत्र जे आहे ते SDO ला पत्र लिहिलं. आमचे तिथले आमदार जे होते सुभाष भाऊ धोटे यांनी ते पत्र दिलं. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन झालं, पुरावा झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर हे झाला, FIR झाला. FIRचा नंबर आहे 0629 आणि त्या FIR वरून सातत्यानं IP ऍड्रेस, ईमेल ऍड्रेस कोणत्या याच्यावरून केलं, कोणत्या फोन नंबरवरून रजिस्टर केलं, कोणत्या फोन नंबरवर OTP आहे आणि इतर इसेन्शियल जे आहे ते निवडणूक आयोगाला आणि सायबर टीमला कंटिन्यू मागत आहेत. स्मरणपत्र कंटिन्यू आम्ही देत आहोत. आजपर्यंत याच्यातली कुठली गोष्ट दिली नाही. जे आलनचे आहे तीच परिस्थिती राजुऱ्याची आहे. 6853 मतं जे आहे ते डिलीट करायला लावले. ते त्याच्यामुळे हा क्रेडिट घेऊ नका. आणि आता दुसरी गोष्ट आपण सांगितलं की आपण कोर्टात जाण्याची स्टेज असते. सुधीर भाऊ, आपण फार ज्येष्ठ नेते आहात, आपल्याला माझ्यापेक्षा न्यायिक व्यवस्था जास्त कळते. मेंटेनॅबिलिटीवर केस राहणार का? मग तुम्हाला तेच पाहिजे नाही की कोर्टात जायचं, कोर्ट मध्ये जा तुम्ही इलेक्शन कमिशन नाही. हे कमिशनला मी तुम्हाला लागेल. ऐकून घ्या ना, माझं पूर्ण होऊ द्या, मग तुम्ही बोला. मार्गदर्शन माझं पूर्ण- करू नाही, शकतो. नाही, ऐकून घ्या ना, मी लॉ ग्रॅज्युएट आहे आणि मला कळते हा, सर. मी लॉ ग्रॅज्युएट आहे. मी सुद्धा तुम्ही फार- LLB आहे, बॅचलर ऑफ तुम्ही जर्नलिझम फार आहे, जुने. DBM आहे, MPhil आहे, MCOM आहे. मी सुद्धा शिकलो आहे आणि मला माझ्याकडे पूर्ण 30 गॅरंटी आहे वर्षाचा तुम्ही एंटायर अनुभव आहे. पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी नाही. सुधीर भाऊ, मला पूर्ण गॅरंटी आहे तुम्ही एंटायर पॉलिटिकल पॉलिटिकल विद्यार्थी नाही. मी पॉलिटिकल सायन्सही केलं आणि 88 मध्ये एंटायर विधानसभेचा विद्यार्थी म्हणून अभ्यास भांबवून करायला जाऊ गेलो. नका सुधीर भाऊ, शोभत नाही तुमच्यासारख्या अरे सिनियर मी नेत्याला. भांबवत नाही. तुम्ही भांबवून कशाला जाऊ नका? मी एंटायर पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी नाही हे म्हटलं ना. तुमचं तुमची स्तुती करतोय लोकशाहीवर मी. जेवढं प्रेम आहे तुमची स्तुती तेवढंच करतोय माझंही मी. प्रेम आहे. मी पुराव्यानिशी बोलतोय. पेपर ठेवून बोलतोय आहे. आतापर्यंत कोणी, मी तुम्हाला माहिती आहे सुधीर भाऊ, आपण जरी वेगळ्या पक्षात असलो तरी तुम्हाला मी प्रामाणिकपणे कुठल्याही तुमच्याबद्दल माझंही गोष्टी- प्रेम आहे, तुम्हाला माझ्याबद्दल आदर आहे, काही विषय नाही. मी रोज प्रेस कॉन्फरन्स घेत नाही. माझ्याकडे पुरावे असल्याशिवाय मी कधीही बोलत नाही. मग टेलिव्हिजन नेटवर्क दाखव किंवा न दाखव, मी आपला पुराव्यानिशी बोलत असतो. तर हे सगळे पुरावे आहे सुधीर भाऊ. हा तुमच्या आमचा नाही, पुढच्या पिढीचाही प्रश्न आहे. ही चोरी होत आहे. ही चोरी भाजपचे वरचे नेते करत आहेत. तुम्हाला कल्पना नसेल त्याची. सॉफ्टवेअर वापरत आहेत, ऑनलाईन डिलिशन होत आहेत. त्यामुळे BLO BLA ची जी सिस्टम आहे ती इथे कुठेच पिक्चरमध्ये नाही आहे. हे सरळ चोरी आहे आणि ही चोरी पकडण्यासाठी गरजेचं आहे, कारण की ही लोकशाही तुम्ही आम्ही जपलेली आहे. हे जाऊ दे, नवीन नेते आलेले जाऊ दे, आहे क्रिमिनॅलिटी होत आहे, पण पुढच्या पिढीला आम्ही कोणता देश देतो आहोत, कशी लोकशाही देतो आहोत हे आवश्यक आहे. कारण की काही फरक पडत नाही ना. मग बेरोजगारी असो किंवा सुधीर भाऊ सारख्या व्यक्तीला मंत्रिमंडळातून काढून फेकून दिलेलं असो, काही फरक पडत नाही ना, कारण की आम्ही चोरी करून जिंकून आलेलो आहे. आता तुमच्या नेत्याला बाहेर ठेवण्याचं कारण काय? आम्ही तर तुमच्यामध्ये मुख्यमंत्री पाहत होतो, किंवा विदर्भातल्या एका शेवटल्या टोकाचा व्यक्ती मुख्यमंत्री होईल इतकी सिनियरिटी तुमची, तुम्हाला काढून टाकलं. काही फरक पडत नाही ना. तुम्हाला कधी हरवून कधी जिंकू शकतात. नितीन गडकरींनी आरोप केलेला की 3.5 लाख मतं त्यांच्या मतदारसंघातले वगळले. याच्यानंतर बीजेपीने तर सोबत यायला पाहिजे काँग्रेसच्या ह्या याच्यावर, कारण प्रश्न लोकशाहीचा आहे. अशा पद्धतीनं काही लोक मिळून जर करत असतील तुमच्याच पक्षातले ज्येष्ठ किंवा अजून जे कोणी XYZ असेल त्याच्यामध्ये बीजेपी का सोबत उभी राहत नाही? सुधीरजींना काय आरोप बोलायचं? तर गडकरींनी पण केलाय. नाही, मला राजुरा विधानसभेबद्दल माहिती आहे. मला देशाबद्दलचा माझा अभ्यास नाही आहे. राजुरा विधानसभेबद्दल मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो की असं कोणी करण्याचा प्रयत्न होऊ नये याच्यासाठी मुद्दाम जागरूक होते आमचे कार्यकर्ते. आता सन्माननीय त्या ठिकाणचे जे आमदार आहे देवराव भोंगळे, मला आठवतं की त्यांनी या संदर्भातल्या तक्रारी केल्या, कंप्लेंट केल्या आणि ज्यांनी कोणी चूक केली मी देवरावजीशी बोलून तुम्हाला कॉपी देतो. तुम्हाला सुद्धा तुमच्या पुराव्यामध्ये मदत होईल. मी तुम्हाला कॉपीज दिलेले आहे. त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा सगळ्या कॉपीज तुमच्याकडे अवेलेबल आहे. कोणी तक्रार केली, FIR कुठे झाला नाही, देवरावजींनी अजूनही 19,000 मतं आहेत सुधीर भाऊ. 19,000 मतं अजूनही वाढवलेले आहेत आणि ते आता लवकरच बाहेर काढणार मी. ठीक आहे. अतुलजी आणि सुधीरजी, तुम्हा दोघांचेही मुद्दे लक्षात आले. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी, सविस्तर प्रतिक्रियेसाठी.